नमस्कार. JK मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी या फेसबुक पेजवर मी मंदाकिनी पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे या पेजवर स्वागत करते. ह्या पेजवर मी आज ललित बंधाचे वाचन करणार आहे. या पेजच्या संचालिका JK मीडियाच्या सर्वेसर्वा ज्योती कपिले यांनी मला या पेजवर ललित बंधाचे वाचन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देणार नाही, कारण ती माझी मैत्रीण आहे, खूप जवळची अशी मैत्रीण आहे. आणि ह्या पेजवर कार्यक्रम करण्याचा मला त्यासाठी सुद्धा एक खूप आनंद आहे की माझ्या मैत्रिणीच्या पेजवर मी आज लाईव्ह बोलते आहे. JK मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी. मंडळी, या नावातच क्रिएटिव्हिटी आहे. ज्या पेजच्या नावातच क्रिएटिव्हिटी आहे ते हे पेज आमच्या क्रिएटिव्ह अशा ज्योती कपिले यांनी सुरू केलेलं आहे. ज्योती कपिले ह्या प्रकाशकसुद्धा आहेत, लेखिका, कवयित्री त्या आहेत, प्रकाशक आहेत आणि माणूस म्हणूनसुद्धा खूप स्वच्छ नितळ अशा त्या आहेत. तर मी त्यांच्याविषयी फार जास्त बोलत नाही, कारण त्यांना ते तसं बोललेलं आवडत नाही. त्यामुळे मी माझे सुरुवात करते आहे, ललित बंध वाचण्यासाठी सुरुवात करते आहे. धन्यवाद. मला हो, माझंच पेज आहे. हो, थँक्यू आहेच मी अर्थात. धन्यवाद सगळ्यांना. सगळेजण मला इकडे दिसत आहेत. यशवंत निकवडे दिसत आहेत, ज्योती कपिले तर आहेतच, प्रतिभा सराफ आहे, वृषाली शिंदे आहे, संगीता आरगुने आहे, तर असे आणि प्रिया धारूरकर आहे. तर असे सगळे मान्यवर इकडे आलेले आहेत. गणपतीचे दिवस आहेत आणि तरीसुद्धा सगळेजण आपला वेळ काढून इकडे आलेले आहेत. त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देते, स्वागत करते या पेजवर. मंडळी, एकांताच्या नोंदी हे एक सलग असं जवळजवळ 100 पानं मी लिहिली आहेत आणि हे मी 18 मध्ये लिहिलेलं आहे. 2008 मध्ये लिहिलेलं आहे. मी असंच मला सहज वाटलं म्हणून मी ते लिहत राहिलेले आहे. माझ्या मनात जे काही विचार येत होते 2007-08 असंच बरेच दिवस मी ते लिहत होते. आणि मी कधी तर मला असं वाटतं, सुरुवात जेव्हा मी केली हे लिहायला तेव्हा माझ्या मनात असं काही विशेष असं काही नव्हतं की मला ह्याचं काही हे कुठे द्यायचं आहे, प्रसिद्ध करायला वगैरे, काय असं काही नाही. पण मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा मग मला असं वाटायला लागलं की नाही, मला हे सगळं असं संपूर्ण जे मला वाटतं ते सगळं लिहायला हवं आहे. आणि मी ते मग लिहत राहिले. सुरुवातीला मी असंच कधीतरी लिहायचे वगैरे, पण जेव्हा मला असं लिहिता मग मला असं वाटायला लागलं आतूनच असं की नाही, मला हे संपूर्ण जे काही मला वाटतंय आतून, पूर्ण माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मला लिहायचं आहे. आणि मग मी ते कंटिन्यू लिहत गेले. तर असं मी महिनाभर ते कंटिन्यू लिहिलं आणि जवळजवळ 100च्या वर त्याची पानं झाली, जवळजवळ 150 वगैरे अशी नंतर होत गेली पानं ती. तर पण मी तेव्हा आणि रात्रभर जागायचे. तेव्हा मी कोर्टात जात होते कंटिन्यू. तर रात्रभर मी ते जागून लिहायचे. पण मला सकाळी उठल्यावर इतकं फ्रेश वाटायचं, असं वाटायचंच नाही की मी जागरण करून लिहिते आहे, मी रोजच्या रोज जागते आहे आणि लिहिते आहे, असं सुद्धा मला कधी वाटलं नाही. आणि खूप असा आनंद दिला मला या लिखाणाने. आणि म्हणूनच हे लिखाण मला सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी ह्या पेजवर सादर करताना खूप आनंद होतो आहे. त्याचं हे पण एक कारण आहे की असं ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ह्या लिखाणामागची, ती ह्या पेजसाठी म्हणजे खूप मला साजेशी वाटली. आणि म्हणून मी ह्या सगळ्याचा खूप असं इथे उहापोह केला किंवा उल्लेख केला असं म्हटलं तरी चालेल. तर
असं मी संपूर्ण महिनाभरात ते लिहिलं. आणि पण मग त्यानंतर मी कधी त्याकडे पाहिलं नाही, कारण ते प्रकाशित करण्यासाठी लिहिलेलं नव्हतं किंवा पुढे देण्यासाठी वगैरे लिहिलेलं नव्हतं की त्याचं पुस्तक करा वगैरे, असं काही विचार नव्हता. त्यामुळे ते लिखाण तसंच राहिलं. आणि मग नंतर एकदा कधीतरी श्याम पेंढारी यांची आणि माझी भेट झाली. कुसुमाकरचे संपादक आहेत श्याम पेंढारी, भांडुपला राहतात ते. तर त्यांची आमची भेट झाली आणि एकदा ते मला म्हणाले की कवितेव्यतिरिक्त तुम्ही काही लिहिता का? तर मी म्हटलं की मी लिहून ठेवलेलं आहे, लिहिते असं नाही, पण मी लिहून ठेवलेलं आहे. जवळजवळ 100-150 पानं आहेत ती माझ्याकडे. तर ते म्हणाले मला दाखवाल का, मला पाठवा. तर मी त्यांना ती पाठवली आणि त्यांनी ती कुसुमाकरमध्ये सदर रूपाने प्रसिद्ध केली आहेत. तर आणि ती खूप लोकांनी वाचली. मला त्यासाठी श्याम पेंढारी यांना खूप मी त्यांचे मनस्वी आभार मानते की त्यांनी हे लिखाण स्वतः काही म्हणजे फारसे आडेवेडे न घेता प्रसिद्ध केलं आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, खूप प्रतिसाद लाभला. उषा मेहता, सुप्रसिद्ध उषा मेहता साहित्यिक आहेत, सुप्रसिद्ध, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत त्यांचा मला कित्येक वेळा हे सदर वाचलं की फोन यायचा, त्यांना फार आवडायचं वगैरे. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा मला त्यांनी फोन केला होता, जवळजवळ 1 वर्षापूर्वी, म्हणजे सदर थांबून सुद्धा त्यांना ते आठवत होतं. आणि आमचे 40 गावचे प्रख्यात साहित्यिक आहेत मनोहर आंधळे, तर त्यांनीही एकदा फोन केला. ते म्हणाले अरे मला हे वाचता वाचता अक्षरशः म्हणजे डोळ्यातून पाणी आलं आणि खाली फोन नंबर होता म्हणून मी लगेच तुम्हाला फोन लावला. आणि असेच बरेच फोन येत गेले. एक भांडुपच्या मुख्याध्यापिका होत्या, भांडुपच्या मुलुंडच्या होत्या त्या मुख्याध्यापिका शाळेच्या. तर त्यांचा मला फोन आला होता की हे तुम्ही लिहिले, आम्ही वाट पाहत असते याची. आणि असे बऱ्याच एक पर्वते म्हणून आहेत, पुण्यातले आहेत, वयस्कर वृद्ध आहेत ते, त्यांचा मला फोन आला होता. तर हे कुसुमाकर खूप ठिकाणी पोचतं, छोटंसं आहे पण ते खूप सगळीकडे पोचतंय. अजून बंद झाले आता काही कारणाने, अपरिहार्य कारणाने ते बंद झालं. तर मग अशा प्रकारे कुसुमाकरनी हे लिखाण खूप सगळीकडे पोहोचवलं महाराष्ट्रात आणि ते सर्वांना खूप आवडलं आणि त्याची पोचपावती मला मिळाली. आणि हाच एक आनंद, लिहिण्यातला हाच तर खरा आनंद असतो की ते लोकांना आवडतं, लोकांपर्यंत पोचतं आणि त्यांना ते आवडतं. हाच खरा लेखकाचा आनंद असतो. भले पुरस्कार नको मिळू दे, त्यातून दुसरं काही नको मिळू दे, प्रसिद्धी, पैसा, पुरस्कार, पण हा जो एक समसमा. आणि शेवटी माणूस लिहितो कशासाठी? आपल्यासारखं कोणीतरी आहे, आपल्यासारखं कोणीतरी आपण शोधत असतो आणि ते लिखाणातून जेव्हा ते वाचकाला आवडतं तेव्हा त्याला पण तो जो समसमा संयोग असतो तर तो खूप आनंद देणारा असतो. आणि मला वाटतं लिखाणाचा तोच पहिला हेतू तोच असतो की आपण काहीतरी दुसऱ्याला सांगतो आणि ते त्याला तसंच्या तसं आवडतंय, त्याला ते पटतंय. तर हा एक लिखाणाचा म्हणजे माझा तरी उद्देश असतो बऱ्याचदा. तर मी आता नमनाला घडावर तेल झालंय तर वाचायला सुरुवात करते. लिहावेसे का वाटते? लिहावेसे का वाटते? एकांताच्या नोंदी वाचायला सुरुवात करते आहे. मी आत्ताच म्हटलं की मी सलग 100-150 पानं लिहिलेली आहेत, त्यामुळे कधी संदर्भ थोडंसं लागणार नाही, कारण ते पहिल्या पानावर कुठेतरी असू शकतो त्याचा संदर्भ. पण तसे मी साधारण तुकडे हे करण्याचा प्रयत्न केला आहे की जे स्वतंत्र वाटतील असे तुकडे मी काढलेले आहेत. त्यामधून हे तुकडे आहेत. मी लिहिताना पण तुकडेच लिहिलेले आहेत. असं सलग खूप असं काही त्याच्यामध्ये सलग कथा वगैरे असं नाही आहे. एक साधारण ते वर्णनच आहे, भवतालाचं, आजूबाजूच्या माणसांचं, असं सगळं वर्णन आहे ते. तर वाचते आहे, सुरुवात करते आहे. लिहावेसे का वाटते? बोलावेसे, व्यक्त व्हावे का वाटते? म्हणजे जसे जन्माला आल्याबरोबर भूक लागली आहे हे कसे कळते ने बाळ लुचू लागते, घशाला तहान ने मनाला ओढ का लागते, प्रेम का असे एखाद्याविषयी आपल्या आतून आपल्या नकळत उगवून येते. आणि काही माणसे अजिबात आवडत नाहीत. खरं म्हटलं तर काही कारण नसतं, पण उगाच आपलं काय की पण त्यांचा राग येतो. हे असं होतं. बरेच लोक असे भेटतात की दुसऱ्यांचे अगदी शोधून नसलेले दोष काढून हसतात. त्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो. एन्जॉय करतात ते हे सगळं. असे लोक आपल्या आयुष्यात येणं म्हणजे आयुष्यावर पाणीच. त्यांच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं
तर कधी इतके चांगले लोक भेटतात की त्यांच्या चांगुलपणाचंही ओझं होतं. यासारख्या अनेक छळणाऱ्या पण अनुत्तरित प्रश्नांसारखा हाही एक गिरट्या घालणारा प्रश्न. तर असे अनेक प्रश्न माणसाला छळत असतात. तर त्याच्यातलाच हा एक प्रश्न. आणि हे सगळे कमीच म्हणून की काय, हे असंच कसं घडलं, ते तसंच असतं तर, अशा अनेक विचारांचा पिच्छा. पृथ्वीवरील कुठलीही गोष्ट आपल्या कार्यकरण भावाने बद्ध असते असे जरी असले तरी ते असेच का असते हे आत टोचतेच. म्हणजे समाधीला अश्वत्थाची मुळी कशी टोचते तसे खूप खोलवरून. तर ते सगळे शोधण्याचा हा प्रयत्न म्हणजेच तर लेखन नव्हे. हे सगळे शोधण्यासाठीच का लिहावेसे वाटते. जाणीवांचे सगळे तळ आतून अने ढवळून काढले आणि त्या टोचण्याचे टोकदार पेन झाले. जाणीवांचे सगळे तळ अने आतून ढवळून काढले. आता इथे ही या कादंबरीची निवेदक आहे, नायिका असं नाही म्हणता येणार, पण ती निवेदक आहे या कादंबरीची. ते हे नाव का ठेवलं आहे मी त्याचाही खुलासा सुरुवातीला आहे त्या लेखामध्येच, तो मी इथे घेतलेला नाही आहे तुकडा. जाणीवांचे सगळे तळ आतून ढवळून काढले आणि त्या टोचण्याचे टोकदार पेन झाले. आणि कलम परजून सिद्ध झाली लिहिण्यासाठी. लिहिता वाचण्यासाठी स्वतःला आणि इतरांनाही. लिहिता वाचण्यासाठी स्वतःला आणि इतरांनाही, आणि इतरांपर्यंत तसेच स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी की त्यातून काहीतरी सापडेल, काहीतरी निष्पन्न होईल आणि किंचित समाधान किंवा आपण केलाय काहीतरी प्रयत्न स्वतःला आणि इतरांनाही समजून घेण्याचा, किंवा लोकांच्या संदर्भात आपणाला उमजून पाहण्याचा. आणि त्याची पुढची पायरी ही की हे सगळं समजून उमजून जगण्याचा. हाही एक अंतस्थ हेतू. आणि हेतूशिवाय काय आहे या जगात. हे जगच तर हेतूने बनलेले आहे. कोण बरं म्हणालं होतं असं. होते कुणीतरी थोर काय, कुणी थोरांनी सभा संमेलनात पेपरात एखादं वाक्य फेकलं ना की त्याला वजन असतंय. एरवी आमच्या सामान्य माणसाच्या मनाला काय किंमत. तर हे असं होतं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य चित्रविचित्र घटनांनी भरलेले असते. इतक्या चित्रविचित्र घटनांनी भरलेले असते की प्रत्येकाजवळ दुसऱ्याला सांगावे असे खूप काही असते. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललेले आहे हे जाणून घेण्याचे प्रत्येकाला कुतूहलही खूपच असते. आणि स्वतःला इतरांसोबत पडताळून बघण्याचेही माणसाचे मुळातच आदिमच असे कौशल्यही असते. त्यातून बरे वाईट ठरवण्याची मुळातच असलेली भावना म्हणजे आपण काय एकटेच नाही आहोत अशीच, किंवा आणखी बरेच आहेत आपल्यासारखे. म्हणजे आपण चुका केल्या तर आपण असं शोधत असू की कोणी तसं वागतंय का, आणि स्वतःला समर्थन करत असतो. तर ह्या वाक्याला तो संदर्भ आहे समर्थनाचा, की म्हणजे आपण काय एकटेच नाही आहोत असे आणखी बरेच आहेत. ही समूहाशी स्वतःला जोडून घेण्याची किंवा कधी काही औचित्य वागल्यावर स्वतःला सामाजिक रोषापासून सुरक्षित राखण्याची मूलभूत प्रवृत्तीच म्हणा ना. कारण शेवटी समाजात राहायचे असते. समाज ही जगण्याची गरजच बनते बऱ्याच वेळा, मग तो कुठलाही असो. आता काही जणांचा समाज फक्त जातीपुरता किंवा ऑफिसपुरता, रेल्वेच्या डब्यापुरता किंवा नातेवाईकांपुरता किंवा असाच कुणापुरता मर्यादित असू शकतो. तर काही जण एकाच वेळी अनेक जाती धर्माच्या आचार विचारांच्या स्थानांच्या वेगवेगळ्या हुद्द्याबुद्ध्यांच्या लोकांशी मैत्री करून अथवा संबंध राखून असतात. आणि अर्थात मग अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर त्या समाज किंवा समूहाशी जोडले गेल्याने त्यांचे जगणे विस्तारित होत गेलेले असते. आणि या सगळ्या जगण्यातून त्याची एक वेगळी जाणीव, एक वेगळी दृष्टी, संस्कृती ही डेव्हलप होत जाते. मग त्यांची कधी आपल्या जातीशी, भाऊबंधांशी फारकती होण्याचीही शक्यता निर्माण होते. आणि त्यातूनही समाजापेक्षा हटके, रूढीपेक्षा जातीला चिटकून राहणाऱ्या लोकांची तर नवीन काही अंगीकारण्याची हिंमत नसतेच. आणि त्यातूनही समाजापेक्षा हटके, रूढीपेक्षा वेगळे करणारे काही जे असतात
त्यांची निर्वचना होतच असते. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता, असे म्हणून स्वतःशी ठाम राहणारे असतातच माझ्यासारखे. अन राजहंसालाही कुरूप बघा ठरवण्याचा आनंद घेणारे असतातच. अन राजहंसालाही कुरूप बघा ठरवण्याचा आनंद घेणारेही असतातच. तर मूळ मुद्दा स्वतःला पडताळून घेण्याचा आणि मग त्यातून घडतो संवाद. आणि लिहिणं म्हणजे तरी काय, संवादच ना. समोरासमोर नसेल पण तरीही एकाच वेळी अनेक जणांशी मनाने बुद्धीने साधलेला संवाद. संवाद. पण सगळ्या महान लोकांनी दुःखाचंच उदात्तीकरण केले. पण सगळ्या महान लोकांनी दुःखाचंच उदात्तीकरण केलंय. लिहावं सांगावं असं फक्त दुःखच असतं का? लिहावं सांगावं असं फक्त दुःखच असतं का? सगळं महान ठरलेले साहित्य वास्तवाचं दर्शन घडवणारं किंवा ओतप्रोत दुःखानं किंवा अतीव दुःखानं ओतप्रोत ओथंबलेलं. जर कंटाळा आला, बोरिंग वाटलं तर मला सांगा, मेसेज टाका. मी इथे कॉमेंट्स बघत नाही आहे तशा फारशा. येत आहेत कॉमेंट्स. हां, लिहावं सांगावं असं फक्त दुःखच असतं का? इथे एक थोडंसं तुम्हाला तुटल्यासारखं वाटेल कारण एक मधला पॅरा मी गाळलेला आहे. हां, पण ते आहे, कंटिन्यू आहे तसं. लिहावं सांगावं असं फक्त दुःखच असतं का? सगळं महान ठरलेले साहित्य एकतर कुरूप वास्तवाचं दर्शन घडवणारं किंवा अतीव दुःखानं ओतप्रोत ओथंबलेलं असतं. दुःख सत्य, आनंद मिथ्य वगैरे वगैरे. खरं तर जगत मिथ्य असंही असलं तरी आनंद हा होतोच ना. तीही जाणवणारी, अनुभवास येणारी भावना आहेच ना. मग का आनंदाविषयी लिहू नये? कुठल्याही अनुभवाची तीव्रता हा लिखाणाचा गाभा असतो. कुठल्याही अनुभवाची तीव्रता हा लिखाणाचा गाभा असतो. मग फक्त दुःख आणि तेही टोकाचंच असलं पाहिजे का? आणि दुःखाची पातळी कोण ठरवणार बरे? ते तर टपलेलंच असतं घास घ्यायला. पण दूर कुठेतरी सुखाचा एक निळसर बिंदूही उत्सुक असतो. दुःखाची पातळी कोण ठरवणार? ते तर टपलेलंच असतं घास घ्यायला. पण दूर कुठेतरी सुखाचा एक निळसर बिंदूही टपलेलंच असतो घास घ्यायला. निळसर बिंदूही उत्सुक असतो आपल्यात विरघळून जाण्यासाठी. परत वाचते वाक्य. पण दूर कुठेतरी सुखाचा एक निळसर बिंदूही उत्सुक असतो आपल्यात विरघळून जाण्यासाठी. ठण ठण वाजणाऱ्या घंटेनंतरचा शांततेतून उमटणारा अलवार प्रतिध्वनी. ठणठण वाजणाऱ्या घंटेनंतरचा शांततेतून उमटणारा अलवार प्रतिध्वनी जसा घुळमुळून राहतो देहात, तसा राक्षसी आघातानंतर दुःखानं चुरगळून क्लांत मेल्यासारखं निश्चित पडलेल्या मनात चाळवाचाळव करू लागतो एखादा जिवंत राहिलेला जगण्याचा कण. मनात चाळवाचाळव करू लागतो एखादा जिवंत राहिलेला जगण्याचा कण. तोच कण पकडावासा वाटतो थोड्याच वेळात स्वतःला झटकून. तर असं हे असं हे मानवी मन, त्याला खरं तर आनंदाची ओढ. आणि म्हणूनच असं होतं की निर्बुद्ध नवऱ्याचा लाथाबुक्क्यांचा राक्षसी मार ओठ मिटून हू की चू न करता खात निश्चित गोळ्यासारखी पडलेली सखू तासा-दोन तासांनी उठून कोऱ्या मनाने आणि चेहऱ्याने पुन्हा वावरू लागते. तेव्हा एखादी शिळाच जिवंत होऊन हालचाल करते असं वाटते. ती जेव्हा माझा शब्द बनू पाहते नेमका तेव्हाच
लग्नानंतर 14 वर्षांची हेटाळणी तिरस्कार सोसून नंतर आई झालेल्या पियूचा मला फोन येतो आणि तिचा तो सुखाचा, आनंदाचा, तृप्तीचा हुंकार उगवू पाहतो माझ्या ताज्या शब्दांच्या प्रवाहातून. कधी सकाळ सकाळी मी पाहते माझ्या घराच्या खिडकीतून बहिणाबाईच्या कवितेतले जमिनीतून उगवलेले पिंपळपानाचे कोवळे जोडलेले हात. कधी सकाळ सकाळी मी पाहते माझ्या घराच्या खिडकीतून बहिणाबाईंच्या कवितेतले जमिनीतून उगवलेले पिंपळपानाचे कोवळे जोडलेले हात. की ती असते मातीची उत्सुकता, सदेह जग अनुभवण्यासाठी, ती असते मातीची उत्सुकता सदेह जग अनुभवण्याची. वाऱ्याची कोमल झुळूक पिऊन वाढू लागते पानांची जोडी, मग डोकावते खोड 2 दिवसांनी. वाऱ्याची कोमल झुळूक पिऊन वाढू लागते पानांची जोडी, मग डोकावते खोड 2 दिवसांनी. रेंगाळत रेंगाळत इकडे तिकडे पाहत वाढू लागते झाड. रेंगाळत रेंगाळत इकडे तिकडे पाहत वाढू लागते झाड. आणि एक दिवस कुण्या दुष्टाचा पडतो घाला, संध्याकाळी आल्यावर खिडकीतून पाहावे तर दिसते फक्त भुंडे खोड. रडकुंडीला आलेले काळजातून ओघळतात घळाघळा धारा. जो पाहतात भुंड्या खोडाला 2-3 दिवस असेच जातात. आणि एके दिवशी संध्याकाळी पाहावे तो पिंपळाचे झाड घाईघाईने सरसरून वर आलेले दिसते. आणि एके दिवशी संध्याकाळी पाहावे तो पिंपळाचे झाड घाईघाईने सरसरून वरती आलेले. कुणी तोडू नये, कुणी खुडू नये म्हणून भर 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 उंच मजबूत होऊ पाहणारे विजिगेशू. कुणी तोडू नये, खुडू नये म्हणून भरभर उंच मजबूत होऊन पाहणारे विजिगेशू. मग शून्य झालेल्या मेंदूतून मी तोडून टाकते प्रश्नांचं देठ. आणि त्या अर्धशून्यात रचू पाहते उत्तरांचे ढीग. की एखादं तरी उत्तर मला सामावून घेईल आणि मी मोडू शकेन माझ्या अस्वस्थ काट्याचं टोक. तशीच मला सांगायची असते गोष्ट की उमलू पाहणाऱ्या तारुण्याने दिलेल्या धडका न पेलवल्याने, स्वतःच्या मनाच्या हाती सोपवून दिल्यानंतर हवं ते मिळवताना धाडसी होता होता निरागसतेचं मूर्ख रूप कसं आगतिक लाचार होत शापित बनून जातं, ते सगळंच मला सांगायचं असतं जे मी भवतालात पाहिलेलं. ती म्हातारी जी दळत बसलीये सुखाचा दाणा दुःखाच्या जड दगडी जात्याला पेलून, पेलून सांडलेल्या पिठातून एखादी तरी भाकर मिळेल, जगण्याचा एखादा तरी भुकेला कोपरा क्षुधा शांतीच्या अनुभवात ओला होईल, त्या म्हातारीपर्यंत पोहोचायचा मला प्रयत्न करायचा आहे. आकाशातून निखळलेल्या उल्केचा दगड का होतो? पाचू हिरा मालिका हो नाही असा प्रश्न मी विचारत नाही, पण आईच्या पोटातून बाहेर पडलेल्या निरामय मांसाच्या गोळ्याचा पुढे जाऊन राक्षस होतो असा प्रश्न मला नक्कीच विचारावासा वाटतो. तर हे असं सगळं मला सांगावंसं वाटत असतं, सांगता लिहावंसं वाटत असतं. पण जसं सांगावंसं वाटतं ना तसं मला कुणाला काही विचारावंसंही वाटतं, जाणावंसं वाटतं. कधी कधी हे जाणून घेण्याची ओढ पराकुटीला पोहोचते. मग मी शिरते त्या अंतस्थात. म्हणजे मला नादच लागलाय दुसऱ्यांच्या मनात शिरायचा. म्हणजे माणसांच्याच नाही बरं का, झाड, कावळा, चिमणी, कुत्रा, अगदी कुणाचेही. मग ते येता जाता बाजारात रस्त्यात शेपटी हलवत खेटून जाणारे घाणेरडे कुत्रे असो, वा पाय पोटात घेऊन पिसात तोंड खुपसून पहुडलेली कोंबडी असो, वा अंगणात 2 पाय लांबून पायात डोकं खुपसून पडलेले कुत्रे असो, उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात रस्त्यावर डांबर पसरवणारे कामगार असोत, नाहीतर गाडीची वाट पाहत रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी असलेली अस्वस्थ गर्दी असो, एक दुसऱ्याला बेदखल करत आपल्या विश्वात रमलेली ही गर्दी, तिच्या लगबग हालचाली, आपल्या इप्सित स्थळाला गाठण्याच्या ह्या साऱ्यात मी स्वतःला डोकावत राहते.
त्या गर्दीत नाही त्या गर्दीतला गाडीची वाट पाहत असलेला प्रत्येक चेहरा उभा असतो आपल्या डोळ्यात अनेक ओसंडते भाव सांभाळत. प्रतीक्षेच्या त्या क्षणांना वाहू देत असतो नाईलाजाने आपल्या आयुष्यावरून. त्या गर्दीतल्या गाडीची वाट पाहत असलेला प्रत्येक चेहरा उभा असतो आपल्या डोळ्यात अनेक ओसंडते भाव सांभाळत. प्रतीक्षेच्या त्या क्षणांना वाहून देत असतो नाईलाजाने आपल्या आयुष्यावरून. त्या गर्दीचा घामट गंध आणि आजूबाजूच्या खाद्यपदार्थांचे गंध नाकाला सतावत असताना जवळ करू पाहतं मन. सकाळी घाईत फवारलेल्या परफ्यूमचा शिळा सुगंध आणि शिरतं पुन्हा गर्दीत धक्के खात माझं मन. त्या गर्दीचा घामट गंध आणि आजूबाजूच्या खाद्यपदार्थाचे गंध नाकाला सतावत असताना जवळ करू पाहतं माझं मन. सकाळी घाईत फवारलेल्या परफ्यूमचा शिळा सुगंध आणि शिरतं पुन्हा धक्के खात गर्दीत माझं मन. रेल्वेचा प्लॅटफॉर्म म्हणजे तर एक वेगळंच जग. रेल्वेचा प्लॅटफॉर्म म्हणजे तर एक वेगळंच जग. एवढ्याशा त्या वेळात आणि एवढ्याशा त्या जागेत अनेक गोष्टी ठासून भरलेल्या असतात. चिंता, काळजी, धावपळ, चर्चा, रंगात आलेली प्रेम प्रकरणं, खरेदी विक्री, काय आणि एकदा तर कधी बरं सुट्टीचा दिवस होता तो. त्या दिवशी रात्री मला वाटतं 10-10:30 वाजले असतील. खूप उशीर झालेला मला. प्लॅटफॉर्मवरची प्रचंड गर्दी आता विरलेली आणि चिक्कार गावठी प्यालेली नवरा बायकोची जोडी झुलत आपसात बरळत प्लॅटफॉर्मवरून ओलांडून पलीकडे जाण्यासाठी निघालेली. दोघेही झुम्म. नवऱ्यापेक्षाही बायकोचं विमान जरा जास्तच उंच तरंगत होतं. त्यांच्या बोलण्यावरून ती जोडी प्लॅटफॉर्मच्या अगदी समोरच म्हणजे रेल्वेचे रूळ ओलांडले की लगतच्या झोपडपट्टीत राहणारी छान तरंगत होती ती जोडी. मग मध्येच बोलत ते दोघेही थांबून राहिले. आजूबाजूचे चेहरे पिळले गेले आणि थोड्या वेळाने बघितले तर बायको कमरेला साडीच्या वरून गुंडाळलेले फडके सोडून जरा रिकामी जागा बघून झटकत तिथेच प्लॅटफॉर्मवरच झोपायच्या तयारीत असलेली. तिला घरी जाण्याचा, इतकं चालत बिलत जाण्याचा भरपूर कंटाळा आलेला दिसत होता. तिला बहुधा किंवा असंही असेल, तिला बहुधा ती नशा उतरू द्यायची नसेल. त्या गुंगीत रममाण व्हायचं असेल. नवरा समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती हटून बसते. तो म्हणतो आत्ता आधी घरी चल. ती स्पष्ट नकार देते. त्यांची ती भाषा मला थोडीशी अनभिज्ञ असते पण तो नकार मात्र खूप स्पष्ट असतो. मग तो एक सॉलिड शिवे देतो. चालायला लागतो. पुन्हा थोड्या वेळाने पाहिले तर वैतागलेला नवरा ओढत असतो बायकोला. म्हणतो चल फूट ओव्हर ब्रिजने जाऊ. ती हाताला झटका मारते. म्हणते नाही, मी प्लॅटफॉर्मवरून उडी मारून पलीकडे घरी जाईन पण मी चालत जाणार नाही. हो ना करता दोघांचे भांडण रंगते. आपसात हातापायी होते. आजूबाजूला उभे असले लोक आरडाओरडा करतात. मग नवरा तिला तिथेच सोडून डुगडुगत चालता होतो. बायको शिव्या देत पुन्हा प्लॅटफॉर्म झटकते आणि मस्त मजल्यावर चढत जाते. मग आभाळात पोहोचते आणि नवऱ्याबरोबरच जगाला शिव्या घालत अंग पसरते. तेवढ्यात समोरच्या झोपडपट्टीतून एक मुलगा गरम वाफाळत्या भाताचे ताट हातात घेऊन येतो. तो मोगऱ्याच्या कळ्यांसारखा दिसणारा पांढरा शुभ्र भात पाहून प्लॅटफॉर्मवरच्या साऱ्यांच्याच भुका विस्फारतात. तो मोगऱ्याच्या कळ्यांसारखा दिसणारा पांढरा शुभ्र भात पाहून प्लॅटफॉर्मवरच्या साऱ्यांच्याच भुका विस्फारतात. रात्रीच्या भुकेने ओलांडून गेलेल्या त्या क्षणी असा शुभ्र भात पाहून सगळे भाताची ती शिते चाचपू लागतात मनातल्या मनात. सगळे भाताची ती शिते चाचपू लागतात मनातल्या मनात. मोगऱ्याच्या कळ्या गुंफतात. मनातल्या मनात मोगऱ्याच्या कळ्या गुंफतात. मीही डोळे बंद करून घेते तर माझ्या श्वासांना मोगऱ्याचा सुगंध. मीही डोळे बंद करून घेते तर माझ्या श्वासांना मोगऱ्याचा सुवास. मी जोरात श्वास घेते. माझाच श्वास हुंकते सोडते. माझाच श्वास हुंकते सोडते. पुन्हा श्वास घेते, हुंकते, सोडते. मग थोड्या वेळाने डोळे उघडते तर काय, माणसे गायब आणि खूप सगळ्या जिभा लवलवणाऱ्या सगळीकडे.
आणि थोड्या वेळाने डोळे उघडते तर काय, माणसे गायब आणि खूप सगळ्या जिभा लवलवणाऱ्या सगळीकडे. खूप हातच हात. कुणी बाईला ओढतंय तर कुणी तिच्या ताटातल्या मोगऱ्याच्या कळ्यांना. कुणी बाईला ओढते तर कुणी तिच्या ताटातल्या मोगऱ्याच्या कळ्यांना. झोंबाझोंबी खदाखदा हसत असते बाई. अंगावरचं होतं नव्हतं ते चिटकूर भिरकावून देते बाई रेल्वेच्या रुळावर आणि पैलवानासारखी दंड मांडी थोपटत ललकारते, या. आणि इथे खूप भन्नाट अस्सल शिवी आहे, ती मी आता उच्चारत नाही. म भर फुली फुली असं उच्चारते ती. मी बाईच्या दंडात जाऊन बसते. मी बाईच्या दंडात जाऊन बसते. रेल्वेचा लेडीज डबा म्हणजे एक अख्खं जग. रेल्वेचा लेडीज डबा म्हणजे एक अख्खं जग. त्या जगाचे नियमही वेगळे. पुढचा पॅरा सुरू झालेला आहे. म्हणजे उठण्याचे, बसण्याचे, सीट पकडण्याचे, नोकरी करणाऱ्या स्त्रीचं 1/4 तरी आयुष्य या डब्यात व्यतीत होत असेल. नोकरी करणाऱ्या स्त्रीचं 1/4 तरी आयुष्य या डब्यात व्यतीत होत असेल. या डब्याच्या पोटात किती उतू जाणाऱ्या गप्पांचा, खळखळत्या हास्यांचा, राग लोभांचा स्वर हिंदोळत डब्याला माणसात आणत असतात. जिवंत करत असतात. अनेक गॉसिपची वारुळही इथे फुटतात. तर कधी रहस्याच्या विहिरी पाणी उपसून रिकाम्या होतात. अनेक रहस्य आपण प्रवासातच आपल्याला कळतात. रेल्वेच्या प्रवासात तर कधी अनेक गॉसिपची वारुळही इथं फुटतात. तर कधी रहस्याच्या विहिरी पाणी उपसून रिकाम्या होतात. एकेका ग्रुपची छोटी छोटी घरं तयार होतात. रेल्वेच्या डब्यात साजरे होतात वाढदिवस, हळदी कुंकू रंगतं. तर कधी सणावाराचं स्वीटही शेअर होतं. कधी श्लोकांची पठणं होतात. कधी मिळाली विंडो सीट तर खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या जगाशी मनातल्या मनात संवाद झडतात. कधी मिळाली विंडो सीट तर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या जगाशी मनातल्या मनात संवाद झडतात. कधी भवतालाला विसरून माणसं मनाशी स्वगत होतात. मला माझ्यासारखं मधला डब्यात पोहोचलोय आपण. मधल्या डब्यात पोहोचलोय. मधला डब्बा मला माझ्यासारखंच असायला आवडतं. तू पण काय वाळवंटात ओएसिस शोधते आहे. डब्यात वाक्य आहेत ही सलग अशी नाही आहेत. ऐकतानाही लक्षात येईलच. मला माझ्यासारखंच असायला आवडतं. तू पण काय वाळवंटात ओएसिस शोधतेस. हाय, किती दिवसांनी. हेड ऑफिसला आहे आता, वीकेंड शिवाय नाही. 7:39 की कर्जत जाने वाली लोकल. ओ शिट, आज पण गाड़ी लेट. प्लेटफॉर्म नंबर 3 पे आने वाली. गाड़ी आली रे, गाड़ी लागली. द लोकल अराइविंग ऑन प्लेटफॉर्म नंबर. अरे चढ़ा, ढकलो मत. अरे अपना दुपट्टा संभाल यार, दिखता नहीं क्या. समझ में नहीं आता. मरायचंय का. ओ केस पुढे घ्या तुमचे, तोंडात जात आहेत माझ्या. ते स्वतःचे केस सांभाळा आधी. शी, कुठेही जा, केसांची मेरी समस्याच. घरातही केस गळतात आणि ताटात येतात म्हणून ओरडा आहेच. हलायला तरी जागा आहे का इथे. आय मीन आता थापा नाही मारता येणार. घरी समजलंय. काय करायचं ते लवकर करायला हवं. थेट गावावरून आलात काय. आम्ही इथं घाटकोपरपासून 4th शीटवर आहोत. नियम रेल्वेच्या डब्याचं कशाला असायला पाहिजे. आम्ही रोज या गाड्यांमधून धावतो. ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. पब्लिक करे सो कायदा. आला ना समजमध्ये. इथे मुंबईत असंच आहे. 2nd सीट सांगितलेली असली तरी 4th पासून सुरू. 3rd डोंबिवली आहे, मग सरका. सीट रिकामी झाली की सरका. कुठून येतात कोण जाणे एक एक रत्ने. अरे तेरा एक्स बॉयफ्रेंड भेटला होता ना, बहुत दुखी आहे यार. काय सारखं नवरा नवरा मुलं मुलं, बोर नका मारू. हॅट, दुसरं काहीतरी बोला यार. हॅलो काय काय. ओ ऐकायला येत नाहीये. ओ बाई, जरा घरी जाऊन भाजी निवडा. सगळा वास पसरलाय. शेपूचा वास कोणलाय या डब्यात. 5 का 50. काय रे, काय वाटेल ते घेऊन येतात ग डब्यात विकायला. इथे श्वास घ्यायला येत नाही आणि त्यात या फेरीवाल्यांची गर्दी. आपण घेतो त्यांच्याकडून म्हणून येतात विकायला.
बरे वाटतात का ग ह्या? घेऊन टाक ग, इतकं स्वस्त आहे. एवढा काय विचार करतेस? सुट्टे नाहीत, 2 घ्या, 10 वाली 2. तुम्हाला सुट्टे सांभाळायला नकोत काय खिशात? मग घ्या. काय जुलूम आहे या सुट्ट्या पैशांचा. काय जीन्स नाही घालू देत नवरा? सोडून दे त्याला. त्याला म्हणावं तुझ्या आईला सांग आधी नऊवारीवर आंबाडा घालायला, मग मी ठरवेन वेस्टर्न वापरायचं की ट्रॅडिशनल. ते असं कधी झाला? हमको तो मालूम ही नहीं. उनको भेटने के वास्ते जाणार. इतका काम करते लोकांचे वास्ते. अण्णा हजारे के बात वहीच. काय रे, फोन का कट केलास? हो, मुद्दाम करतोयस. मग मला टाळतोयस तू. केला का केला नाहीस परत? मग हो का लग्न होऊ दे मग बघते. थांब, काय लाज तू सोडलीस. साईड. ऐकायला येत नाहीये का? हां, जरा ते कानातले बोळे काढा. मी काय अशी तशी नाही. लाज नाही वाटत वरून असं बोलायला? मी काय रस्त्यावर पडले काय? समजते म्हणजे काय? बरोबर समजते. लग्न करायचं असतं हे माहीत नव्हतं काय तुला? कसा नाही करत तेच बघते मी माझ्याशी लग्न. मी टाइमपास करतो काय? पस्तवशील हा. तुझ्या विरुद्ध रेपची कंप्लेंट करीन, हेलपटवीन. अरे जा रे, माझ्यासारख्या 56 फिरतोस काय? बघ हा, तुला शेवटचं विचारते मी. प्रेम करताना विचारलं होतंस का रे आईवडिलांना भडव्या? मग आता का? कोण दुसरी भेटली का? शुक हात बाजूला करा. घरी जाऊन भांडा, चिरून टाकीन तुला. पडशील ना. बघ हा, शेवटचं विचारते, नाहीतर पस्तवशील. हो की नाही? निक्षून सांगते, मागात पडेल. हो की नाही? अगं मागे सरक ना. ओ चेन खेचा. पडली. ओ देवा. ओ पोलिसांना बोलवा. नाही वाचणार. सांगा कुणीतरी सांगा. पोलिसांना सांगा. कुणालाच कळलं नाही. फोनवर बडबडत होती जोरजोरात. पडताना पाहिलं नाही हो. कसं शक्य? नाही वाचणार. हो, फोनवर बोलत होती म्हणजे भांडत होती. अरे कुजबुजण्यापेक्षा समोर येऊन सांगा ना. काय बाई हल्लीच्या मुली. चला, नसतील लफडी. ओ, हे तुम्हाला साठीच सुस्त आहे. काय झालं असेल? का केलं असेल? घरी कोण असेल? काय स्थिती असेल आई वडिलांची? अरे बापरे देवा. आई, या पिढीनं ताळतंत्र सोडलंय. या पिढीनं खरंच आमच्या वेळी नव्हतं बाई असं. सगळं कसं शिस्तीत, सगळं कसं नीट. चल यार, अपने कुछ शादी में जाने काय कुछ झंझट. दिमाग को लफडे कम है क्या? काल एका मुलीने जीव दिला म्हणे. नाही हो, हात निसटून पडली म्हणे. काही ताळमेळच राहिला नाही हो. चांगल्या घरातली वाटत होती ग. आईबापांचं लक्ष कुठे असतं आजकाल मुलांवर? आईबापच बेशिस्त, पोरं त्याहून बेशिस्त. प्रत्येकाला जगणं ओरबाडून घ्यायचंय. आपलं जगणं सुखी करायचं आहे. जाऊ दे ना, या जगात सगळं नश्वर आहे. कधीतरी मरणारच होती ती पण यार. तेवढीच लोकसंख्या कमी. तिचे आणि त्याचे, एकाचे 2, दोनाचे 4 म्हणजे किती कमी झाले बघ ना जरा. पण तिच्या बॉयफ्रेंडचे काय? हा कितव्या ग? अगं रोज बघायचे मी त्यांना प्लॅटफॉर्मवर. किती प्रेमात होते. पण तिला ॲटिट्यूड किती ग. स्वतःला ब्युटी क्वीन समजायची. आधीचा तो बॉयफ्रेंड माझ्या ताईच्याच बिल्डिंगमधला ग. सध्या तो दुसरीकडे एंगेज आहे. यालाच म्हणतात कुणाला कशाचं, कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं. ही मुंबई आहे राव. इथे माणसं मरत राहतात आणि बस, गाड्या, रेल्वे, ट्रेन धावत राहतात. माणसे धावत राहतात गर्दी होऊन धावत राहतात आणि एक दिवस निघून जातात या पृथ्वीवरून. तर इथे एका ललित बंधाचं वाचन संपलेलं आहे. सुरू ठेवू का पुढचं? आहेत अजून 15 मिनिटं. ठेवू का सुरू? हो चालेल. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला स्वतःविषयी बोलायला सांगायला फारच आवडतं. पण जसं आपल्याला स्वतःविषयी बोलायला सांगायला आवडतं, तसंच आपल्या गावाविषयी आपल्या मनात खूप काही सांगायचं, बोलायचं असतं.
तर ते हे वाचते आहे की गावाविषयी काय वाटतं ते. मला वाटतं आपण ज्या गावात जन्मलो वाढलो तिथं आपलं बालपण विखुरलेलं असतं. जिथली माती आपल्या अंगाला चिकटलेली असते, जिथली हवा आपल्या श्वासातून आपल्यात मिसळलेली असते, ते गाव पृथ्वीवरल्या इतर कुठल्याही ओके, थँक्यू. चालेल, वाचते. मला वाटतं आपण ज्या गावात जन्मलो वाढलो, जिथं आपलं बालपण विखुरलेलं असतं, जिथली माती आपल्या अंगाला चिकटलेली असते, जिथली हवा आपल्या श्वासातून आपल्यात मिसळलेली असते, ते गाव पृथ्वीवरल्या इतर कुठल्याही स्थळाहून आपल्याला प्रिय असतं. मेल्यावर सुद्धा स्वर्ग की बदलापूर अशी वेळ आली तर मी बदलापूरलाच प्रथम पसंती देईन. बदलापुरात तेव्हा घरोघरी दिवेही नव्हते, तेव्हाची ही गोष्ट. तेव्हा बदलापूर अगदी शांत रम्य होते. असं टिपिकल काही मी म्हटलं असतं तरी फारसं काही बिघडलं नसतं. पण मला त्याहीपेक्षा जास्त काही म्हणायचं आहे. म्हणजे कसं आहे ना, एक मिनिट, आम्ही पोस्टाच्या मागे, अच्छा इथे एक वाक्य राहिलं आहे. बदलापुरात तेव्हा घरोघरी दिवेही नव्हते, तेव्हाची ही गोष्ट. आम्ही तेव्हा पोस्टाच्या मागे डोंगराच्या खाली खड्ड्यातल्या लांब लचक चाळीत राहत होतो. तेव्हा बदलापूरमध्ये सगळीकडेच डोंगर होते आणि घरेही अशीच डोंगर टेकाडांच्या मध्ये. आमची चाळ एका बाजूला भलं मोठं टेकाड आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असे दोन दांडगे रखवालदार बाळगून होती. हा छोटासा डोंगर चढूनच आमची शाळेत दुकानात ये जा चालायची आणि त्यासाठी आम्ही बऱ्याच वाटा लहानपणीच निर्माण केल्या होत्या. म्हणजे बघा ना, लहानपणीच आपली वाट वेगळी करण्याचं धाडस आम्हाला त्या डोंगराने दिले होते. डोंगरदऱ्या आमच्या जगण्यातले जिवलग घटक होते. साहजिकच लहानपणी खेळ खेळताना रोज एकदा तरी संध्याकाळी डोंगराला आग लागली धावा रे धावा हा खेळ आम्ही खेळायचोच. पण नंतर पुढे खरोखरच डोंगरांना आगी लागू लागल्या. आता दिवसा रात्री केव्हाही डोंगर पेटू लागले की पेटवून देऊ लागले. अर्थात हे कंसात आहे की खरोखरच डोंगर पेटवून देण्यात येतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते सगळं कशा बेकायदेशीर जागा हडप केल्या जातात. तर हे डोंगर असे पेटवून दिले जाऊ लागले. दिवसा रात्री केव्हाही डोंगर पेटू लागले, टेकड्या ढासळू लागल्या की ढासळून दिल्या जाऊ लागल्या माहीत नाही, किंवा बहुतेक तसंच असेल. त्या काळात रोज रात्री न चुकता एक स्वप्न पडत असे. डोंगर जळतोय आणि एक शिडशिड लेन डोंगराच्या उतारावरून चालत येते आणि एक घर उचलून आपल्या पोतडीत टाकते आहे. बघा, हे असं होतं. या आठवणींमुळे मन सारखं वर्तमानातून भूतात आणि भूतातून वर्तमानात येत जात राहतं. कधी ते भूतकाळातच अडकून पडतं. तर अशा या डोंगरांच्या गर्दीत आमची एक चाळ होती. चाळीला नाव होतं की नाही आठवत नाही, पण तिला सगळे पोस्टाची चाळ म्हणून ओळखत असत. चाळीची मालकीण ताराबाई एकटीच आपल्या अमर आणि अमला या मुलांना घेऊन आईबरोबर राहायची. तिच्या नवऱ्याने म्हणे मुंबईत पारशी बायको केली होती. आता तुम्ही म्हणाल किती जणांना अजूनही 2-2 बायका असतात किंवा नसेल तर ते ठेवतात, त्यात काय एवढं. पण ताराबाई नवऱ्याशी भांडायला लागली की जोरात म्हणायची, जा तू तिकडे मुंबईलाच, मीही दुसरा एक नवरा करून घेते की नाही बघ, नवरा ठेवून घेते की नाही बघ. नुसते वाचूनच दचकायला होते ना. हे असंच आहे आपल्या मेंदूत. कधी ना कधी ते जे काही फिट्ट झालेले असते ते काही बाहेर निघायला तयार नसते. बरं, पुढे सांगते. पण त्याने काही ताराबाईला टाकले नव्हते बरं का. तो खूप चांगला माणूस होता तसा. आता हे असं म्हणायचं कारण त्याने ताराबाईला टाकले नव्हते, पण चाळीतल्या 25-30 बिऱ्हाडांचे भाडे ताराबाईला देण्यात आले होते. ताराबाई बिऱ्हाडांचे भाडे वसूल करून ऐटीत राहायची. चाळीत सगळ्यांनाच तिचा धाक असायचा, कारण बोलायला जहाल. तोपर्यंत अपार्टमेंट हा प्रकार आलेला नसल्याने
बहुतेक सगळे लोक चाळीतच राहायचे. घरांची दारं उघडीच असायची. जगण्यात खाजगीपणा त्यामुळे कमीच. त्यामुळे सगळे एकमेकांना अगदी चांगले ओळखून असायचे. उभ्या आडव्या बिऱ्हाडांनी गजबजलेल्या त्या चाळीत नाना प्रकारची माणसं राहायची. अख्खं विश्वदर्शनच व्हायचं म्हणा ना तिथे. घाटे आडनाव लावणारा एक अँग्री यंग मॅन वयाच्या 5व्या-6व्या वर्षी पाहिलेला मला अजूनही आठवतो. तोंडात कच्चाकच शिव्या. त्याचा एक हात थोटका होता. जरा काही झाले की हा माणूस पहारच उचलायचा. पहार म्हणजे एक लोखंडी काम असते. आधीचाच कुळकुळीत काळा रंग अजूनच कुळकुळीत व्हायचा. तो शिव्या द्यायला लागला की लोक धडाधड दार लावायचे आणि आतून घाटी साला अशी बारीक आवाजात शिवी द्यायचे. हे मात्र मी कंसात लिहिलेलं आहे. पण आम्हा मुलांशी मात्र त्याची छान दोस्ती होती. सगळ्यांना एकत्र करून कवायत करून घ्यायचा. छान छान गोष्टी सांगायचा. आम्हालाही प्रश्न पडायचा, हाच का तू शिव्या देणारा काळा काळा दादा? आम्ही त्याला काळा दादा म्हणायचो, पण आपसात बरं का. कवायत करून घ्यायचा, छान छान गोष्टी सांगायचा. अगदी रोज हजेरी लावायला लागायची तिथे कुणी मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक असं काही म्हणायचं, तर कुणी झेंडा उंचा रहे हमारा असं देशभक्ती वगैरे आम्हाला शिकवायचा. आणि हो, साने गुरुजी तिथेच मला कळले. अरे हो, एक आठवलं. आता आठवलं तर सांगूनच टाकते, कारण ते आठवलेलं सांगितल्याशिवाय मन काही पुढे सरकायचं नाही. हां, सांगतेच. त्याचं काय झालं, वाढदिवसाला भेट देण्यासाठी साने गुरुजींचे श्यामची आई घेत होते. आत्ताच मी उल्लेख केला की तिथेच आम्हाला साने गुरुजी भेटले. तर वाढदिवसाला भेट देण्यासाठी साने गुरुजींचे श्यामची आई घेत होते. तर तितक्यात बरोबर असलेली मैत्रीण किंचाळलीच जोरात, कसलं पुस्तक घेतेस? आउटडेटेड झालंय ते. साने गुरुजी काहीतरी ॲप्लिकेबल आहे का त्यातलं? तर असो. तर मी काय सांगत होते, तिथे आम्ही या लाडक्या मुलांना म्हणायचो, पसायदान म्हणायचो, अथर्वशीर्ष म्हणायचो. तिथे वयाने थोडी असलेली मुले येऊन तावाताव्याने कसल्या चर्चाही करायची. पुढे घाटे कुटुंबियांनी मांजरीत बंगला वगैरे बांधला म्हणे. चाळीने फार मिस केलं घाटे कुटुंबाला. चाळीतल्या सगळ्या मुलींना शाळेच्या बाई व्हायची, म्हणजे टीचर व्हायची फार हौस असायची. 2-4 जरा मोठ्या मुली आमच्यात होत्या. त्यांच्यात बाई होण्यासाठी स्पर्धा चालायची. कारण बाई झालं ना की दुसऱ्यांना अक्कल शिकवायला मोकळे. ही अधिकार गाजवण्याची सत्तेची पाळंमुळं माणसांच्या जीन्समध्ये अशी उपजतच असल्याने की काय, लहान वयातही आपल्यापेक्षा थोड्या लहान असलेल्यांवर माणूस, अगदी मूलसुद्धा सत्ता गाजवू बघतं. म्हणूनच की काय, कुठल्याही 2 व्यक्ती एकत्र आल्या की सत्ता संघर्ष सुरू होतो. म्हणजे छोटा मासा मोठा मासा हे निसर्गातच आहे. मग कशाला वाईट वाटून घ्यायचं, असं कधीतरी माझं मन मला सांगतं. आपणही त्यातलेच एक. हा त्या अनुभवातूनच नंतर कधीतरी सुचलेला तोडगा अपराधीपणाचा भार हलका करायला कामीही येतो. बरं, तर पुढे आमच्या चाळीच्या मागच्या बंगल्यातली मुलगी, तिचं नाव मला आता आठवत नाही, कारण न आवडणाऱ्या माणसांना असं विस्मरणाच्या अंधारात टाकून दिलं ना की त्यांनी त्रास दिल्यामुळे किंवा छळल्यामुळे म्हणा, काहीतरी सूड उगवल्याचं समाधान मेंदूला मिळत असल्यामुळे म्हणा, न आवडणारी माणसं त्यांच्या चेहऱ्या नावासकट विसरण्याचा माझा प्रयत्न चाललेला असतो. पण तरीही गोष्टीतला राक्षस किंवा चित्रपटातला खलनायक कसा चांगल्या गोष्टीत विघ्न आणतो, तशा या आठवणी मध्येच उपटतात. तर ही बंगल्यातली मुलगी फार भाव खायची हो. नेहमी आमच्यात खेळायला यायची आणि वर शिष्टपणाही करायची. फार द्वाड होती ती. तिला स्वतःला काहीच यायचे नाही, पण तिला दुसऱ्यांना शिकवायला आणि त्याहून शिक्षा करायला फार आवडायचे. मग ती उगाचच आम्हाला उठबशा काढायला लावायची, पट्टीने मारायची बिरायची. पण फक्त आम्ही एका कारणासाठी तिचा हा जाच सहन करायचो. फक्त आम्ही एका कारणासाठी तिचा हा जाच सहन करायचो, कारण त्यांच्या बागेत खूप फुलझाडे होती. खूप छान छान गुलाब, गुलछडी, सोनचाफा, सोनटक्का, मदनबाण, सुरंगी, नाही ती सगळी सुगंधी होती बाग तिची. झालंच तर आणखी हिरवा रागू की जो फारच पोपटपंची करायचा.
कोणाला काय चिडवायचे ते राघूला सांगायचं अवकाश फक्त, की राघू अळून अळून सारखेच तेच त्या मुलाला चिडून रडवून सोडायचा. एक अवी होता आमच्यात, तो जाडा होता जरा. त्याच्याशी कोणाचे भांडण झाले आणि रघुला सांगितले की ए जाड्या, ए रड्या, ए जाड्या, तो सुरूच करायचा ए जाड्या. आणि आवी रडत रडत घरी निघून गेला तरीही थांबायचे नाही. पण बाहेरची भांडणे बाहेरच मिटून यायची, घरात आणायची नाहीत, नाहीतर खेळायला जायचे नाही. असा समस्त चाळकऱ्यांचाच शिरस्ता असल्याने भांडणे झाले तरी आपसात मिटवून मुलं दामटून खेळत राहायची. तेव्हा पाऊसही कसला यायचा यार. डोंगरावर, टेकडीवर, समोरच्या मैदानावर असा उभा आडवा कोसळणारा पाऊस आणि मध्ये चिंब चिंब भिजत उभी असलेली आमची ती चाळ. आणि जग बघण्याच्या इच्छेने उभं पाहणी कसली नवीन नवीन रोपं नि खुळावून भरगच्च फुललेली झाडं, फुलझाडं. आणि असंच काही बाई आजूबाजूला काय नि काय सगळं उमलून येणारं कोवळं ताजं असं सगळं आसमंत भरात येण्याच्या काळात आजूबाजूला बहरलेलं हिरवगार रान, त्याच्या तालावर झुलणारं इवलं जग अजूनही बंद आहे माझ्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात. जसंच्या तसं तो मातलेला तेरडा, तो फुटलेला झेंडू, कोळा भरूर टाकळा, चित्ताकर्ष आणि गुलबट सेक्सी आणि छातीत भरून वाहणारा रंगीबेरंगी फुलांचा सुवास अजूनही तसाच ताजा माझ्या छातीत. आणि दूरच्या तळात पावसात न्हाणाऱ्या कमळांचा मंद मंद सुगंध अजूनही घमघमतोय माझ्या मनात, अजूनही तितकाच तीव्र, तितकाच मदहोश, तितकाच बेहोश करणारा. चाळीतल्या एका घरात केशवपन केलेल्या लाल अलवणातल्या 2 विधवा राहायच्या. त्यांचं सोहळं फार कडक. घरात लहान मुलांमुळे सोहळं पाळलं जात नाही म्हणून सदान कदा ओट्यावरच्या खांबाला टेकून माळ ओढत नाहीतर स्तोत्र म्हणत बसलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला स्तोत्र वगैरे फार काही पाठ करावीच लागली नाहीत. येता जाता सारखी कानावर पडूनच ती आम्हाला अवगत झाली. पण एक व्याप होता. चामड्याची चप्पल जरी त्यांच्या बाजूने घालून गेले ना तरी लगेच त्यांना शिवाशिव व्हायची. मग कपड्यांसकट आम्ही डायरेक्ट मोरीत. घरातल्या मुलांना तर सदान कदा ए शिवलास, इथे शिवू नको, तिथे शिवू नको, कपडे काढ, सरळ नंगच कुठेही शिवला की त्या सतत सोहळ्यात असल्याने काय सतत वैतागलेल्या असत. त्या सोहळ्यात असल्यानेच की काय सतत वैतागलेल्याच असत. कसले तो सोहळे, बाप रे. भल्या पहाटे म्हणजे जवळजवळ अंधारात 3ऱ्या प्रहरी आणि किंवा त्याही आधी म्हणजे कोणाच्या दृष्टीस पडू नये असे उठून अख्खा परस त्या ताब्यात घ्यायच्या. ओट्यावरून कळशीने पाणी टाकत ओटा, अंगण, चाळीच्या बाहेरच्या नळाची मोरी. तेव्हा घरात नळ नसायचे. चाळीचा मिळून एकच नळ असण्याची पद्धत तेव्हा होती. नळाची मोरी ते कॉमन संडास तोही कॉमन असण्याचीच पद्धत होती. घरात पायखाना म्हणजे शी असं काहीतरी असायचं त्या काळी. तर असं सगळं धुवून ज्या जमिनीवरून किंवा वाटेवरून म्हणा त्यांना चालायचे, ती वाट, ती जमीन सारं त्या धुवून घेत असत. सगळीकडे असं पाणी टाकून शुद्ध करून घेतल्यावर मग त्यांचे स्वतःचे सर्व प्रातर्विधी आटोपल्यावरच इतरांसाठी मार्ग खुला व्हायचा. पण त्यावरून कधी तक्रारी झाल्याची आठवत नाही. पण एकदा अशाच कळशा भरभरून डोक्यावरून बदा पाणी ओतून घेत असताना कडक्क माझी म्हणजे सदा कडकडणाऱ्या कावेरी आजी पडल्या. पण सोहळ्यात असल्याने त्या कुणालाही हातही लावू देणार. स्वतःचं सोहळं, ओळं आणि ब्राह्मण्य म्हणजे आचार जपण्याच्या समजुतींनी त्या दोन्ही आज्यांचे फार हाल झाले. मानसिक ताण येऊन दोघीही भ्रमिष्ट झाल्या. खूप आजारी असायच्या नंतर सतत. पण कावेरी आजी खुरडत चालत राहायची चाळभर, पुटपुटत राहायची. मग एक दिवस कावेरी आजी खुरडत अशीच मरून गेली. आणि ते सगळं त्या वयातही मेंदूत कुठेतरी खुटखुट करत राहिलं. त्यानंतर आठवतो तो किडकिड्या श्री म्हणजे जुलब्या. हा सारखा खेळता जोरात पोट धरून धावायचा, सुटायचा संडासकडे. पण कळ आणि वेळ याचं गणित व्यस्त व्हायचं आणि मग म्हणूनच आम्ही त्याला जुलब्या म्हणायचो. हे किडकिडं आता मिलिटरीत आहे बरं का. याचा बाप फार कडक माणूस होता.
सद्दान कदा शिरात आणायचा. अख्ख्या चाळीला ऐकायला जाईल असं बायकोशी बोलायचा. ती बिचारी नुसती थरथर कापायची. जरा सुखाचा शब्द नाही. तिचा गोरीपान अगदी नाजूक होती म्हणे. हो म्हणे, कारण आम्ही तेव्हा फारच लहान होतो. पण असं ऐकलं की ती खूपच सुंदर असल्याने तिचा हा नवरा नावाचा प्राणी अजिबात तिला घराबाहेर पडू येत नसे. नळावर पाणी भरायला देखील ती कधी येत नसे. बाजार हाट सगळं घरात भरून हा मनुष्य तिला कोंडून बाहेरून कुलूप लावून घराबाहेर पडत असे. नंतर काही दिवसांनी म्हणजे मुले वगैरे झाल्यावर त्यांनी गावाहून एका म्हाताऱ्या काकूला तिच्या सोबतीसाठी आणून ठेवले. त्या घरात फक्त स्त्रीचा बापच बोलत असे. त्याच्या आईचा आवाज तर कधी कुणी ऐकलाच नव्हता. त्यांच्या घरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. चाळीतील लोक कधी कुतूहलाने कधी उत्सुकतेने त्यांच्या घराकडे येता जाता बघत, पण क्वचित कधी त्याच वेळेला ती गरीब बाई बिचारी नुसती बाहेर डोकावली तरी कंबकती. तिची 100 भरलीच, पट्ट्याने मारायचं तिला तो राक्षस. पण पुढे ती लवकरच वारली. मरणार नाही तर काय, रोजचं मरण तरी संपलं, जाऊ दे. मग हा तापट मुनी रोज तिच्या फोटोला हारबीर घालायचा, सुवासिक अगरबत्ती लावायचा. त्यानंतर मग लगेचच आली जुलब्याला सावत्र आई. ती दिसायला साधारणच होती. आणि दुसरी बायको नवऱ्यापेक्षा फारच तरुण असल्याने की काय जरा धीटही होती. नाही म्हटले तरी बायकोच्या जाण्याने आमचा हा तापट मुनी थोडासा नरम पडला होता. दुसऱ्या बायकोने हळूहळू त्याचा मेंदू ठिकाणावर आणला. घराच्या दारे खिडक्या उघड्या दिसू लागल्या. क्वचित कधी मंजूळ बोलण्याचा आवाज भिंतीबाहेर येऊ लागला. अर्थात एक बळी घेतल्यानंतर तापट मुनी माणसा आल्यासारखा वाटू लागला. चाळीनंही जरा निश्वास टाकला. भाजीच्या वाट्यांच्या देवाणघेवाणीत अजून एक घर सामील झाल्याचा चाळीला आनंद झाला. चाळीचं ते वैशिष्ट्यच होतं, ती कुणाला फारसं एकलकोंड जगू देत नसे. सगळ्या घरांच्या मध्ये एक भिंत असली तरी अंगण मात्र एकच असे, जिथे सगळे रोजच एकत्र बसत आपापली सुखदुःखे एकमेकांना सांगता सांगता सुखदुःखे एक होत आणि सगळे चाळकरीही एकाच घरातले भिंतीशिवायचे होऊन जात असत आणि सगळे चाळकरी एकाच घरातले भिंतीशिवाय होऊन जात असत. तर मंडळी थांबते आहे. इथे सर्वजण उपस्थित राहिले, सर्वांचे मी धन्यवाद देते, सर्वांना आभार मानते. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझं सगळं इकडे ऐकलं, त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. थांबते आहे. आणि हो, मला कोणाचे कॉमेंट्स वाचता आल्या नाहीत, वाचते मी नंतर. त्यासाठी सॉरी म्हणते की कोणाला उत्तरही देता आली नाहीत. धन्यवाद.